1 जून 2025 रोजी दुपारी 1:15च्या सुमारास फिर्यादी नामे लता रामदास बागल, राहणार मांगी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर या करमाळा येथील बस स्टँड येथून करमाळा कर्जत बसमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या हाताला हिसका देऊन सोन्याची बाटली लबाडीने चोरून नेली अशा आशयाची फिर्याद 1 जून 2025 रोजी करमाळा पोलीस ठाण्यात BNS कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. करमाळा पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण मागील काही महिन्यांपासून पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अशा प्रकारचे गुन्हे वारंवार घडत होते आणि सदर गुन्ह्यातील आरोपी गेल्या 6 महिन्यांपासून फरार असल्याने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा, करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाने पोलीस ठाण्याकडील पोलीस सब इन्स्पेक्टर सुशील कुमार पाखरे यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याकडील सुशील कुमार पाखरे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी मागावर असताना गोपनीय बातमीदार, CCTV फुटेज व तांत्रिक विश्लेषणाद्वारे सदरचा गुन्हा हा आरोपी राहुल दिलीप गायकवाड वय 30 राहणार वांद्रापाडा, अंबरनाथ, जिल्हा ठाणे याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सदर आरोपी शोधकामी पोलीस सब इन्स्पेक्टर सुशील कुमार पाखरे, पोलीस शिपाई बापूसाहेब कोकाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद काटे असे रवाना झाले. माहितीच्या अनुषंगाने नमूद ठिकाणी पथक गेले असता आरोपी मिळून आल्याने त्यास पकडून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्यात सोन्याची बाटली चोरी केल्याचे कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेली सोन्याची बाटली जप्त करण्यात आली आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा, पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुशील कुमार पाखरे, पोलीस शिपाई बापूसाहेब कोकाटे, अजित उबाळे, प्रसाद काटे, सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल व्यंकटेश मोरे यांनी केली आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.